योद्धा न्यूज मराठी। भीमाशंकर रस्त्यावरील शिनोलीजवळ भीषण अपघात, दुचाकी पुलावरून खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू। घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावरील शिनोली गावच्या हद्दीत नेवाळवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे। भरधाव वेगातील मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या सिमेंटच्या कठड्याला जोरात धडकली। या अपघातात दुचाकीस्वार पुलावरून खाली पाण्यात कोसळल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रुपेश रमेश बगळे, राम उरबाड टेंबरे, ताम उरबाड जी ठाणे असे मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। अपघाताची सविस्तर माहिती। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। फिर्यादी शंकर विठ्ठल वळवे, वय 25 वर्ष, धंदा मजुरी, राहणार पिंपळगाव घोडे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, यांचा भाचा रुपेश रमेश बगळे हा त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची यामाहा R15 मोटरसायकल क्रमांक MH05 GK0960 घेऊन भीमाशंकर रस्त्यावरून जात होता। मोजे शिनोली गावच्या हद्दीत नेवाळवाडी फाट्याजवळ आल्यानंतर रुपेशचा त्याच्या भरधाव वेगातील मोटरसायकलवरील ताबा सुटला। त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात जाऊन धडकली। धडक एवढी भीषण होती की रुपेश दुचाकीसह पुलावरून थेट खाली पाण्यात कोसळला। या अपघातात त्याच्या शरीराला आणि डोक्याला गंभीर व जीवॉईस घेण्या दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। तसेच या अपघातात मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल व तपास अधिकारी या घटनेनंतर फिर्यादी शंकर विठ्ठल वळवे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून मृत रुपेश रमेश बगळे याच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस आणि वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 106(1), 281, 125(a), 125(b), 324(2) आणि मोटार वाहन कायदा कलम 118 अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्याचे दाखल अंमलदार पोलीस हवालदार RB सुरकुले, बकल नंबर 2480 यांनी दुपारी 14 वाजता स्टेशन डायरी क्रमांक 16/2026 या गुन्ह्याची नोंद केली असून घटनेचा वर्दी रिपोर्ट माननीय न्यायालयात पाठवण्याची प्रक्रिया केली आहे। घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक SB पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस हवालदार BC केदार, बकल नंबर 2961 हे या गुन्ह्याचा पुढील सविस्तर तपास करीत आहेत। या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। तर या ठिकाणी घटना कशी घडली? नमस्कार, मी FA सागर पवार, घोडेगाव पोलीस स्टेशन। आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमाशंकरकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। त्या मार्गावर शिनोली गावाच्या जवळपास एक वाहन अपघात झालेल्याची माहिती मिळाली होती आणि तरुण या ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या पाण्यामध्ये बुडालेल्याचा संबंध होता। तर तात्काळ आमचे पोलीस पथक या ठिकाणी आलं होतं आणि ते व्यक्ती आणि गाडी बाहेर काढली, पण ते व्यक्तीला पुन्हा हॉस्पिटलला नेलं त्यावेळी डॉक्टरांनी मयत झालेबाबत अशी माहिती आहे की ते शिनोली येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते आणि त्यांचं मूळ गाव मुरबाड आहे, त्यामुळे ते शिनोलीकडून घोडेगावला निघाले होते। ही त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातली गाडी आहे। पुढचा तपास आणि पुढील चौकशी सुरू आहे। तुम्हाला पहिला कॉल पण झाला? आमच्या पोलीस स्टेशनकडून आम्हाला कळालं की असा एक अपघात झालेला आहे। त्यावेळी मी पोहोचेपर्यंत मी भीमाशंकरला होतो, तोपर्यंत आमची पोलीस टीम बाकीचे जे इथं नाकाबंदीला होते त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या जे अपघातग्रस्त व्यक्ती होती त्यांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी मदत दिली।
दवाखान्यात नेलं तर त्या ठिकाणी माहीत झालेलं घोषित केलं. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.